आता करा. ही जी पोलाचा जे आपण कुऱ्हाड म्हणतोय ती पारखण्यासाठी फक्त हीच उपयोग करते. लोखंडाच्या तिथं असं वाच. माझं नाव भरत साळुंखे देवराष्ट्री. तर इथं आज कराडला गुरुवारचा बैल बाजार असतोय. त्या बैल बाजारात ही तसे फेमस कुऱ्हाडीचे बालिंगी कुऱ्हाडी म्हणून घेऊन येते. त्यांच्याकडे आम्ही फोन करून आलो. बालिंगी कुऱ्हाडीची आवड तशी आमची खानदानीच आहे. तसं कुऱ्हाडा हा विषय फार जुन्या काळापासून प्रत्येक म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून बघितलं कुऱ्हाड हा सगळ्याच शेतकऱ्याला लागणारा वस्तू आहे. आणि आता वापरासाठी मी कुऱ्हाड एक घेतली छोटीशी आणि ही शोकेसला लावायसाठी मोठी कुऱ्हाड घेतल्या. कुऱ्हाडीचं काम पण असतं, कुऱ्हाडीचा नाद पण आहे. ही गोष्टी साध्य करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जातीवंत पोलादी कुऱ्हाडी आहे. बालिंगी कुऱ्हाडी म्हणतात याला. ती मुळात कसं फरशी कुऱ्हाड ज्याला म्हणते ती ही अगदी 9-10 इंचापासून फुटापर्यंत फडक्यांतच आपली इथं असती. इथेच्या पुढची कुऱ्हाड म्हणजे फरशी कुऱ्हाड आणि ती पोलादी असती त्याला फरशी कुऱ्हाड म्हणते ती. आणि छोटी जी आपली वापराय म्हणते त्याला कुऱ्हाड. आणि पोलाद आणि लोखंड त्यात फरक आहे. लोखंडाची इथे ती वाकती तिची धार राहत नाही. पोलाद म्हणलं की जशी आपण वापरण त्याला धार लावायला लागत नाही. जशी वापरण तशी त्याला आपसूक धार लागत राहते. पोलाद बनतं लोखंड गंजून लवकर बाजू. त्यामुळे पोलादाचे कुऱ्हाड आपण जर मार्केटमध्ये आलं. आता माझ्या शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय माझं वेगाव देवराष्ट्री. तर युवराज होनमाने माझं नाव आहे. माझी पहिली एक कुऱ्हाड हरवल्यामुळे मी आता ही कुऱ्हाड गुरुवारातच घेतलेली आहे. हा शेळ्या मेंढ्याची डहा पाडण्यासाठी शेळ्या मेंढ्यांना डहा पाडण्यासाठी घेतलेली आहे. कसं कळतंय आवाज बदलली मिक्स असल्यावर